नमस्कार, लोकमित्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। बातमी आहे आमदार भीमराव धोंडे यांच्या इफ्तार पार्टीची। सविस्तर वृत्त असं आहे की पाटोदा शहरातील हजरत राजा मोहम्मद चौकातील दर्गावली मस्जिद येथे 6 एप्रिल शनिवार रोजी संध्याकाळी आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या वतीनं इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। गेल्या 25 ते 30 वर्षांपासून माजी आमदार भीमराव धोंडे यांच्याकडून सत्ता असो किंवा नसो, परंतु त्यांच्याकडून मुस्लिम बांधवांना प्रत्येक वर्षी अविरतपणे इफ्तार पार्टी दिली जाते। मुस्लिम समाजाच्या वतीनं प्रथम माजी आमदार भीमराव धोंडे व युवा नेतृत्व अजयदादा धोंडे यांचा मुस्लिम समाजाच्या वतीनं स्वागत करण्यात आलं। यावेळी आमदार भीमराव धोंडे यांनी प्रथम इफ्तार पार्टीला येणाऱ्या बहुसंख्येनं मुस्लिम बांधवांचे आभार व्यक्त केले। यावेळी आमदार भीमराव धोंडे यांनी येणाऱ्या हिंदू मुस्लिम बांधवांना संबोधित करताना सांगितलं की सध्याच्या काळात टीव्हीच्या माध्यमातून दुसरेच जग दाखवलं जात असून प्रत्यक्षात गाव असो किंवा शहर आजही हिंदू मुस्लिम बांधव दिवाळी रमजान ग्राउंडवर एकत्रित साजरी करत आहेत। यामुळे हिंदू मुस्लिम समाजातील स्नेहभाव अधिक प्रमाणात वृद्धिंगत होऊन सामाजिक एकोप्याचं दर्शन घडत आहे असंही बोलत होते। पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की यामुळे असे उपक्रम जास्त प्रमाणावर आयोजित करण्याची गरज आहे असं बोलत असताना त्यानंतर हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित पवित्र रमजानचा उपवास सोडला व अल्पोपहाराचा आनंद घेतला। त्यानंतर धोंडे साहेबांच्या हस्ते हिंदू मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान असलेले हजरत राज मोहम्मद साहेब यांच्या दर्ग्यावर फुलांची चादर चढवण्यात आली। या इफ्तार पार्टीला भाजप युवा मोर्चा बीड जिल्हा सरचिटणीस डॉक्टर अजय धोंडे, ॲडव्होकेट अशरफ सय्यद, मुन्नाभाई, ॲडव्होकेट सय्यद वहाब भाई, पत्रकार जावेद शेख, हमीद खान पठाण, नाझीर पठाणसह तबरेज शेख, फैयाज सर, पाटोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग नागरगोजे, माजी सभापती अनिल जायभाये, बाळासाहेब पवार, महेंद्र नागरगोजे, श्रीहरी कोठुळे, संजय सेठ कांकरिया, सुधाकर गर्जे, स्वामी सानप, श्रीकांत सानप, अंकुश मुंडे, काकासाहेब लांबरूड, दिलीप म्हस्के, प्रदीप नागरगोजे यांच्या समवेत पाटोदा आणि शहर परिसरातील हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या मस्जिदमध्ये गेली 25 वर्षापासून आपण इफ्तार पार्टी साजरी करत आहोत। या पार्टीसाठी उपस्थित असलेले सर्व मुस्लिम हिंदू बांधव त्यांचं मी स्वागत करतो आणि एक सुरक्षेचं वातावरण त्या इफ्तार पार्टीमधून नेहमीच निर्माण होत असतं। शेवटी टी व्हीमध्ये काय येतं याला काही महत्त्व नाही, प्रत्यक्षात फील्डवर कुणी कुणाचा द्वेष करत नाही। आपला शेजार धर्म असतो, आपल्या जमिनी शेजारी असतात आणि रोज आपण एकमेकाशी सख्या भावापेक्षा जास्त हिंदू मुस्लिम एकमेकावर प्रेम करत असतात। त्यामुळं एक वातावरण जे ग्रामीण पातळीवर जे चांगलं राहतं ते अशा सणामधूनच एक निर्माण होत असतं। म्हणून मोहम्मद पैगंबर साहेबांनी कधी त्याला 1000-1500 वर्ष झाले असतील, त्यांच्या काळापासून हे इफ्तार साजरा होतो आणि संपूर्ण आपल्या काला बी करायला केला होता, करायला पण भरपूर लोक होते। आता उद्या आष्टीला आहे आणि परवा शिरूरला आहे, तर चारही ठिकाणी आपण साजरा करत असतो आणि मोठ्या संख्येने लोक येतात। आपण याला आपल्या सर्वांचं स्वागत करतो, आभार मानतो आणि 2 शब्द पुढे